कोणताही आजार होण्यापूर्वी त्यासाठी काळजी घेणं फार महत्त्वाचं आणि त्यासाठी आपल्याला सूर्यनमस्कार हे फार मदत करत असतात। योगाभ्यास म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोक्यात सूर्यनमस्कार हे पहिले येतातच। सूर्यनमस्कार म्हणजे फक्त आसनच नाहीये, तर त्यामध्ये श्वासांच्या गतीसोबत आपण मंत्रोच्चारांचा देखील समावेश करत असतो। सूर्यनमस्कारच्या रोजच्या अभ्यासाने आपल्या शरीरामधील प्रत्येक स्नायूंचे खूप छान प्रकारे मसाजिंग, टोनिंग आणि स्ट्रेचिंग होत असते। सोबतच आपली रोगप्रतिकार शक्ती देखील सुधारते। श्वसनासंबंधी जर आपल्याला काही त्रास असेल तर ते देखील कमी होतात। आपली पचन संस्था देखील सुधारत असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांमध्ये आजकाल जे काही पीसीओडी, पीसीओएस असे मासिक पाळी संदर्भात समस्या दिसून येतात, तर त्यावर रामबाण उपाय म्हणजेच सूर्यनमस्कार होय। बहुतेकदा आपण सूर्यनमस्कार हे फास्ट मध्ये करत असतो, हे सर्वच ठिकाणी आपल्याला बघायला भेटते। पण ज्यावेळेस आपण सूर्यनमस्कार हे श्वासांसोबत करत असतो त्यावेळेस आपल्या मेंदूकडे खूप छान प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला सूर्यनमस्कार नंतर एकदम फ्रेश, टवटवीत वाटत असते। आपल्याला सर्वजण सांगत असतात की सूर्यनमस्कार करा, सूर्यनमस्कार करा, परंतु कधी करू नये हे देखील माहीत असायला हवे। जर आपण आजारी असेल तर सूर्यनमस्कार बिलकुल करू नये। सोबतच जर आपली रिसेंट काही हृदयासंबंधी सर्जरी झाली असेल, हाय बीपीचा खूपच त्रास होत असेल तरी देखील करू नये। आणि कमरेसंबंधी जर आपल्याला सायटिका, स्लिप डिस्क असे सिव्हिअर असेल तर करू नये। यासाठी एक योग शिक्षकांच्या मदतीने तुम्ही त्यांच्या अंडर व्हॅरिएशन्समध्ये करू शकतात। महिलांनी मासिक पाळी दरम्यान सूर्यनमस्कार करू नये। तसेच प्रेग्नन्सीचे पहिले 12 आठवडे व डिलिव्हरी नंतर पहिल्या 40 दिवसांमध्ये डॉक्टरांच्या परमिशनने आपण सूर्यनमस्कार करावेत। आता आपण सूर्यनमस्कार करण्याची योग्य पद्धत बघणार आहोत। इथे मी तुम्हाला एक राउंड दाखवणार आहे। त्यातला पहिला हाफ राउंड मध्ये मी तुम्हाला प्रत्येक आसन हे एक्सप्लेन करणार आहे आणि दुसऱ्या हाफ राउंड मध्ये श्वासांच्या सहाय्याने आपल्याला सूर्यनमस्कार कसे करायचे ते बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला मॅटच्या एक साइडवर यायचं आहे या प्रकारे आणि दोन्ही पाय मस्तपैकी जुळवून घ्यायचे आहे। जर कम्फर्टेबल नसेल तर दोन्ही पायांमध्ये हिप विथ एवढे डिस्टन्स आपण घेऊ शकतो। तर या प्रकारे दोन्ही पाय मी जुळवून ठेवलेले आहेत। मस्तपैकी शोल्डर रोल करून रिलॅक्स ठेवायचे। दोन्ही हात हे साइडला असेल। बॉडी वेट हे 50% टू 50% हिल्सवर मेंटेन आहे। ही झाली आपली स्थिती। त्यानंतर वन मध्ये दोन्ही पाम्सचा मस्तपैकी आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि टिप अंगठ्याची जे काही टिप आहे ते आपल्या चेस्टला या प्रकारे टच करून ठेवायचे आहे, प्रणामासन। देन 2 मध्ये दोन्ही हाते वरती घेऊन जायचे आहे। आपले बायसेप्स जे आहे ते कानांना टच करायचे आहे आणि इथे आपला हा पार्ट, हिप्सचा पार्ट पुढे पुश करत आपल्याला लोअर बॅक मधून मागे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे या प्रकारे आणि दोन्ही हातांच्या बरोबर मध्ये बघायचंय हस्त उत्तानासन। 3 मध्ये आपले हात आणि डोके एक साथ आपल्याला सोबतच खाली घेऊन जायचं आहे। इथे देखील आपल्याला लोअर बॅक मधून जाण्याचा प्रयत्न करायचा आहे। मोस्ट ऑफ इथे काय होत असतं, आपण ज्यावेळेस फॉरवर्ड बेंड करतो बहुतेक लोक या प्रकारे करत असतात, एकदम बॉडीला खाली सोडून देतात। तर त्या प्रकारे बिलकुल नाही करायचं आहे। मस्तपैकी हात आणि डोके एक साथ खाली घेत आपल्याला कमरेतून खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दोन्ही हात जे आहेत ते आपल्या पायाच्या साईडला ठेवायचे। जर पोहोचत नसेल तर तुम्ही अँकलवर ठेवा, काफवर ठेवा आणि आपले डोके जे आहे ते पायांकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे। इथे जर तुम्हाला कमरेमध्ये त्रास असेल तर इथे फक्त तुम्हाला एक हाफ पर्यंतच फॉरवर्ड बेंड करायचंय, म्हणजे ही तुमची हस्त उत्तानासनची पोझिशन झाली। इथून तुम्हाला हळूवारपणे हात आणि डोके एक साथ घेत फक्त हाफ बॉडीच्या हाफ पर्यंत खाली आलो आहोत। अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी मध्ये एक 90 डिग्रीचा अँगल तयार करायचा आहे। इथपर्यंत जर कमरेमध्ये त्रास होत असेल तर आपल्याला पादहस्तासन करायचं आहे। 3 पादहस्तासन। त्यानंतर 4 मध्ये आपला उजवा पाय हा मागे घेऊन जायचा आहे या प्रकारे। पायाची बोटे ही आतल्या दिशेने असेल आणि आपला फ्रंट जो आहे अँकल आणि नी हा वन लाईन असायला हवा। बहुतेकदा लोक या प्रकारे करतात आणि पूर्ण प्रेशर ह्या गुडघ्यावर देतात, तर या प्रकारे बिलकुल नाही करायचं आहे। हे एकदम वन लाईन असायला हवे आणि दोन्ही हात हे पायांच्या साईडला ठेवायचे। ओन्ली पाय हाताची जी बोटे आहेत ती मस्तपैकी प्रेस करून ठेवायची आणि छाती मस्तपैकी वर उचलून आपल्याला इथे अश्वसंचालन। 5 आपला डावा पाय मागे घेऊन जायचा आहे। पूर्ण बॉडी ही एक लाईन ठेवण्याचा प्रयत्न। दंडासन। दंड म्हणजेच काय, काठी एक प्रकारची। काठी ज्याप्रमाणे स्ट्रेट असते त्याप्रमाणे पूर्ण बॉडी ही स्ट्रेट ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे।
यानंतर आपल्याला अष्टांग नमस्कार 6 म्हणजेच दोन्ही टोज ऑलरेडी आपले जमिनीवर आहे, त्यानंतर दोन्ही गुडघे एल्बोजच्या मदतीने चेस्ट आणि चीन म्हणजेच हनुवटी जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न आणि बटकचा पाठ वरती ठेवायचा आहे। अष्टांग नमस्कार, अष्ट म्हणजेच 8, बॉडीचे 8 पार्ट इथे ग्राउंडला टच आहेत, ते म्हणजेच दोन्ही टोज, दोन्ही गुडघे, दोन्ही पाम्स, चेस्ट आणि चीन हनुवटी, त्यामुळे याला अष्टांग नमस्कार असे बोलले जाते। यानंतर 7 टोजला म्हणजेच पायांना या प्रकारे ओपन करायचं आहे आणि पहिले आपली छाती, त्यानंतर शोल्डर आणि हेड डोक्याला वरती उचलायचं आहे। आपल्या नाभीच्या पाठपर्यंत आपण बॉडीला वरती उचललेलो आहोत आणि वरती सेलिंगकडे बघायचं आहे। बरोबर दोन्ही आयब्रोजच्या मध्ये आपले लक्ष असणार आहे। परंतु भुजंगासनमध्ये आपण भरपूरदा या प्रकारे शोल्डरला वरती उचलत असतो, तसे बिलकुल करायचं नाही। आपले एल्बोज जे आहे ते हलकेसे बेंड असू द्यात आणि मस्तपैकी शोल्डर्सला रोल करून मागे रिलॅक्स सोडायचे आहे। चेस्ट आपली थोडी एक्सपांड करत आपल्याला वरती दोन्ही आयब्रोजच्या मध्ये लक्ष देत बघायचं आहे। भुजंगासन नंतर आपण पर्वतासनमध्ये जाणार आहोत, त्यासाठी पायाची बोटे आतमध्ये घ्यायचं आहे, गुडघ्यांना मस्तपैकी वरती उचलण्याचा प्रयत्न, दोन्ही पाय एकदम जुळवलेले असेल आणि आपल्या ज्या टाचा आहेत त्या ग्राउंड टच करण्याचा आपला इथे प्रयत्न असेल। आपले डोके बरोबर दोन्ही हातांच्या मध्ये ठेवायचं आहे आणि दोन्ही पायांकडे आपल्याला बघायचं आहे पर्वतासन। पर्वतासन नंतर आपला डावा पाय जो आहे तो बरोबर दोन्ही पाम्सच्या मध्ये घेण्याचा आपला प्रयत्न असेल। जर येत नसेल, सपोज तुमचा पाय या प्रकारे येत असेल, तर त्यासाठी आपल्या पाम्सच्या मदतीने या प्रकारे ठेवायचं, हळूवारपणे वॉक करत तुम्हाला पुढे घेऊन यायचं आहे या प्रकारे। आणि राईट लेग शक्य तेवढा मागे एक्सटेंड करायचा आहे, फिंगर टिप्स प्रेस डाऊन आहे, चेस्ट अपलिफ्ट करत आपल्याला समोर बघायचं आहे। त्यानंतर पुन्हा उजवा पाय पुढे घेऊन येत आपल्याला पादहस्तासनमध्ये जायचं आहे। त्यानंतर पुन्हा दोन्ही हात वर घेत हिप्सचा पार्ट पुढे घेत आपल्याला आकाशाकडे वरती बघायचं आहे दोन्ही पाम्सच्या मध्ये, हस्त उत्तानासन, त्यानंतर हात खाली घेत प्रणामासन मध्ये यायचं आहे आणि रिलॅक्स व्हायचं आहे। हा झाला आपला हाफ राऊंड। आता मी तुम्हाला दुसरा हाफ राऊंड श्वासांसोबत सांगणार आहे, कधी श्वास घ्यायचा, कधी श्वास सोडायचा। इनहेल म्हणजे श्वास घेणे, एक्झेल म्हणजे श्वास सोडणे, सर्वांनाच माहित आहे। आपण डायरेक्ट सुरुवात करूयात। ही झाली माझी स्थिती, एकदम नॉर्मल आहे। दोन्ही पाम्सचा नमस्कार करत आपल्याला प्रणामासन मध्ये यायचे, श्वास एकदम नॉर्मल आहे। त्यानंतर इनहेल हस्त उत्तानासन, एक्झेल पादहस्तासन मध्ये जायचंय। इनहेल श्वास घेत उजवा पाय मागे, एक्झेल श्वास सोडत डावा पाय मागे, नॉर्मल ब्रीथ करत आपल्याला अष्टांग नमस्कार मध्ये जायचंय आणि इथे श्वास हा बाहेरच रोखून धरायचा आहे, बाह्य कुंभक लावायचे आहे, म्हणजे श्वास हा बाहेर सोडला आहे आणि बाहेरच रोखून धरला आहे अष्टांग नमस्कार। त्यानंतर इनहेल भुजंगासन, एक्झेल पर्वतासन, इनहेल लेफ्ट लेग अश्वसंचालना, एक्झेल पादहस्तासन, इनहेल हस्त उत्तानासन, एक्झेल प्रणामासन आणि रिलॅक्स। तर या प्रकारे रोज तुम्हाला सूर्यनमस्कार करायचे आहेत, परंतु किती करावे, कधी करावे हे देखील फार महत्त्वाचे। आता मी तुम्हाला एक राऊंड दाखवला आहे। एक राऊंड म्हणजे पहिला जो केला होता तो हाफ राऊंड झाला आणि दुसरा श्वासांसोबत जो केला तो दुसरा हाफ राऊंड, असा एक राऊंड झाला। तर असे तुम्हाला तुम्ही पहिल्या दिवशी 1 राऊंड, दुसऱ्या दिवशी 2 राऊंड, तिसऱ्या दिवशी 3 राऊंड, असे रोजचे जर तुम्ही 6 राऊंड केले तरीही चांगले, खूप मस्त एकदम। आणि सूर्यनमस्कार हे जर सकाळी सकाळी तुम्ही सूर्योदयाच्या वेळी सूर्याकडे जर तुमच्याकडे जागाच असेल तर सूर्योदयाकडे मस्तपैकी आपला चेहरा ठेवून एका स्वच्छ मस्त जागी जर केले तर खूप चांगले। जर सकाळी तुम्हाला टाइम भेटत नसेल तर दिवसभरात कधीही करू शकता, पण एक गोष्ट महत्त्वाची, जेवणानंतर 3 तासांचा गॅप असायला हवा, मगच तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता। परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, कोणतेही काम करण्यासाठी कन्सिस्टन्सी रोजच्या रोज करणे फार महत्त्वाचे असते, तरच आपल्याला प्रत्येक कामाचे फायदे भेटत असतात। तसेच सूर्यनमस्कारचे देखील आहे। रोज जर तुम्ही सूर्यनमस्कार केले तर तुमच्या शरीरावर तुम्हाला खूप छान अमेझिंग बेनिफिट्स भेटणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला रोज करावे लागणार आहे। आणि त्यासाठीच मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक 12 राऊंड्सचा सूर्यनमस्कारचा कंटिन्यू सेट घेऊन येणार आहे, जे की रोज तुम्ही माझ्यासोबत करू शकतात। तर नक्की नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरायचं नाही आणि सोबतच या व्हिडिओला देखील लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरायचं नाही। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या सर्वांना
धन्यवाद.